नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। पीक पाहणीचा मोठा निर्णय। खरीप 2025 मधील नोंद राहिलेल्या पिकांची आता ऑफलाईन पाहणी। नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांचे आवाहन। दिनांक 17 ते 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। राज्यातील खरीप हंगाम 2025 दरम्यान विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार आहे। याबाबत महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी 14 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे। या निर्णयानुसार खरीप हंगाम 2025 मध्ये पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीत ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे। अर्ज कधी व कुठे करायचा? ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पीक नोंदणी करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 17 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावा। अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोहोच, रिसिव्हिंग घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। प्रत्यक्ष शेतात होणार पाहणी। प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे 25 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार आहे। स्थळ पाहणीपूर्वी समितीकडून पाहणीची तारीख व वेळ निश्चित करून त्याची लेखी पूर्वसूचना संबंधित शेतकऱ्यास तसेच शेजारील किमान 4 ते 5 शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। पंचनामा व शेजारी शेतकऱ्यांचे जबाब। स्थळ पाहणीच्या दिवशी खरीप हंगाम 2025 मध्ये प्रत्यक्षात कोणते पीक लागवडीत होते याबाबत स्थानिक चौकशी, वस्तुस्थितीदर्शक पंचनामा, शेजारील शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत। विशेषतः ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना न. 12 वर प्रतिबिंबित झालेली नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। तहसीलदारांचे आवाहन। या पार्श्वभूमीवर नांदुरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी आवाहन केले आहे की ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगाम 2025 मधील पीक नोंद राहिली आहे, त्यांनी दिलेल्या कालावधीत ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा। पीक नोंदणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे।